जय साईनाथ जय एकविरा. कशात तर तुम्ही स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, यश विकास डांगे या चॅनलवर. तर तुम्हाला बॅकग्राऊंड आज वेगळा आहे थोडा, कारण गणपतीची साफसफाई चालू आहे घरामध्ये. तर म्हणून आता डायरेक्ट अचानक ब्लॉग चालू केलाय. मम्मी बोलत होती बनवू नको करून, तरी आता मी बनवतोय. आता मम्मीची ऑर्डर आली बनव करून, आता बनवतोय. तशी तर अर्धी तर साफसफाई झालेली आहे तशी तर. आणि टेबल पण झालंय. टेबल म्हणजे आमचा आजोबांच्या काळापासून टेबल म्हणजे ते काहीतरी बोलतात त्याला, त्या नट बोल्टनी टाईट करतात त्याला, म्हणजे टेबलच आम्ही त्या टेबल बोलतो त्याला. टेबल म्हणजे आपला लाकडाचे पण टेबल असतात ते नाही, ते दुसरे आपले टेबल आहे. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, आठवल्यावरती सांगेन. तोपर्यंत बघा हे आपला ह्या वर्षीचा डेकोरेशन आहे. हे आता सर्व इकडे सामान ठेवलंय. ते मम्मीची बॅग आहे. हे मिक्सर की फिक्सर कायचं त्या दिवशीचं ती बोलली ना चेहऱ्यावर मारते काहीतरी, ते आहे. आता इकडे ठेवलं आम्ही. इकडे आजूबाजूला खूप तुम्हाला अडचण दिसेल. तर सर्व इकडे पेंटी बिंटी लावलेल्या आहेत. तर आता इकडे गाणी पण लावलेत. हे गाणं चेंज कर. आता आम्ही साफसफाई करतो, अजून माळा साफ करायचा वरचा. त्या दिवशी तर झालंय, सर्व बहिणीने केलंय. बहिणीचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये, फुल रोल तिने केलेला आहे. आता अजून मला थोडं काम ठेवलंय माझ्यासाठी वरती जपून, आता तेच करणार आहे मी. बघूया, स्टेशनला पण जाणार आहे. ज्या ब्लॉग मध्ये जी पण बघायला भेटेल आपलं नॉर्मल ब्लॉग असेल, काय नाही. आता थोडं इकडचं साफसफाई करू. मगापासून सकाळपासून चाललंय की साफ करायचंय. सर्व झोपले होते. मी गेम खेळत होतो, जरा पबजी खेळत होतो. आता वरती आता साफसफाई करतोय. ब्लॉग बघा, आपलं नॉर्मल ब्लॉग असेल, कुठे जाणार नाही फिरायला किंवा काय नाही, घरातलाच ब्लॉग असेल. तर तो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय साईनाथ. ही बहीण आली आहे, आता कचरा बिचरा काढते. आज ही बहिणीने, हे पप्पाचा आमच्या रेनकोट आहे, खूप महिन्यानी वर्षांनी भेटलंय. आता हे इकडचं, आता पाठचं बिटचं ते सर्व साफ करायचं जरा. हे पण इकडे सर्व काढणार आहे. माझ्या याच्यात काढण्यासारखं काय आहे? कसलं पॅन्टी? त्या दिवशी एक पॅन्ट तिने तिकडे कुठेतरी लपवले. मम्मी काय 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 नाही बोलली मम्मी हा ब्लॉग बघा. मम्मी बघ बत्ती बित्ती केली आहे, जरा कचरा बिचरा काढते. पण बघा जरा असं, म्हणजे रील बनवणाऱ्यांना असं नाही, रील मागे पण खूप स्ट्रगल, रिअल लाईफ आहे. हा, ही काय नाही, सर्व काम करायला पाहिजे. गणपतीची तयारी करायला पाहिजे सर्वांनी. काय ना काय इकडे उचापती करते आहे ती. बघा काय, मग तुला काय बोलायचंय का? काहीच नाही बोलायचं. झोप आलं, एवढा झोपून काय बोलते? आराम देऊ. किती थकते यार, कॉलेजला जा, इकडे जा, तिकडे जा. थकते ना, काय करणार. जाऊ दे आता. ते हे आपला डिझाईन आहे, आम्ही म्हणजे तोरण लावलेत असे, नवीन स्टाईलचे तोरण आहे. आणि बघू शकता असे तोरण लावलेत आम्ही. कोणाला असे तोरण पाहिजे असतील ना, तर घरातले तुमचे जुने बिने कपडे असतील तर धुवून असे सुकत लावा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला पण. कसं बघायला किती छान वाटतं बघा. हो ना, इंडियन स्टाईल तोरण. काय करणार आता. त्या दिवशी केलंय, सर्व बहिणीने केलंय आणि केलंय कोणीतरी, आता काय नाव नाही घेऊ शकत. आता लाइटिंग बीटिंग सर्व झालेली आहे, फक्त आता गणपती आणायचं आहे. थोडंफार इकडे पूजा बिजा करणार, हे सर्व इकडनं आता काढणार आहे थोडा. इकडे बघा, आणि कॅलेंडर आहे बघा. याच्यामध्ये काय तुम्हाला कोणते सण बघायचे असतील तर बघा. तुमचा पुढच्या महिन्याचा पण दाखवतो. एक सेकंड बघा. आता बंद करतो. अजून काहीतरी तिकडे तेच करते. काय करतेस तू एकाच जागेवर? एकाच जागेवर म्हणजे का, पसारा तर निमा मीच उचलते. हा ना, मी माझं पण तर नाव घे, मी पण काहीतरी करतो. बोल ऑडियन्सला. माळ्यावर चढणार आहे. आता मी माळ्यावरती चढणार आहे, वरती जरा जाऊन बसणार आहे. जरा मी तिकडे बसणार, म्हणजे साफसफाई करायला बसणार. जाऊ दे आता, बहीण नाही कचरा काढत आहे, आता मीच काहीतरी करतो. मला तिकडचं पण काढायचंय, ते तिकडचं नाही म्हणजे मी कसा हात लावतो रे कामाला, बस म्हणजे असं वाटायला नको मी काय करत नाही. हा बोल. हा चला, आता मम्मीचा आदेश आलाय मला वरती जायचं करून. आता वरती जातो, डायरेक्ट वरती भेटतो तुम्हाला. मला मम्मीचा आदेश आला मला, आता चाललोय मी.
हे बघा इकडे कसं पूर्ण पाणी पाणी पडतं बघा. किती बेकार काम करून दिलं. एवढं आम्ही घाईघाईमध्ये आलो इकडे राहायला. काय बोलणार बघा. काय बोलते फ्रॉम साक्षी रांगे तारदेव. खूप दिवसांनी गिफ्ट भेटला त्याच्यामध्ये भेटला. बघूया आता साफसफाई करताना. साफसफाईचं पण काय त्याच्यात मम्मीने ठेवलेला माझ्या सासरी न्यायला. व्हाईट कलरचा घेतलेला. बघूया तर चालू आहे का. इकडे जाऊन बघू. त्याच्यामध्ये पप्पानी जपून कापूर काय मम्मी साक्षीच्या पप्पाचं काय माहित नाही. जपून ठेवलं सांगितलेलं. पण ते काय आहे कसली मशीन आहे. भारी आहे ना. तर परत ठेवतो. थँक्यू. आणि साफ करायचं इकडे बघा. मला ना आठवणी जपून ठेवायला खूप आवडतात. त्यामुळे आठवणी दिलेले कप आहे. हे मी मुंबईची आयडिया. मग तू बोलते. मी कधी गेलेली 5वीला गेलेली होती ना मॅच बघायला इंडिया आणि दिल्लीची. तेव्हा इंडिया जिंकली होती आणि ही त्याची आहे. आणि हे द डॉक्टर मला ना सवय होती. सवय म्हणजे मला मी खूप फॅन होती द डॉक्टरची. हे बघा माझी सायकलची चावी आहे ना. अरे लावून फिरायचं ना आपण. आणि काय हे राजा धीराज. आम्ही पथकामध्ये होतो ढोलता शपथक. त्याच्यामध्ये बघा माझी सायकलची चावी. बोललेली ना माझी सायकलची चावी. राज मध्ये होती. मी ध्वजधारी होती. यश ताशावर होता आणि यश ध्वजवर पण होती. आणि हे लालबागचा राजा. हे बघा हे लालबागच्या राजाची. आम्हाला लय सवय होती असं काय करायचं आपल्याला मदत. याचं तर आठवण आहे. आणि ही होती शाळेतली फीची चिठ्ठी. बघू कोणाची. तुझीच असणार आहे किंवा माझी असणार. वाट लागली. अरे वा काही दिसत नाही रे. वाट लागली. ती भिजली आहे ना त्यामुळे ती 1207 ते हे भरलेलं काय बोलतात ते मेंटेनन्सची चिठ्ठी आहे. ती रिसिट पावती. बाबा कसली आहे ते मेंटेनन्सची आहे. आम्ही जिथे राहायचो ना पहिला साईलीला बघा. साईलीला म्हणून बोल ना तू पण काय फर्निचर करायचं. मम्मीच्या एकच नाही, मम्मीला फर्निचर करायचं आहे जरा इकडे. काचेच्या भांडी तिला लय आवडतात. आता इकडे जरा वरती जरा रेस्ट घेतला. जरा टी टाइम नाही बोलू शकत. थांबलो वरती. आता पाठचं ते साफ बीफ करायचं आहे. हा मम्मीला नुसत्या काचेच्या भांड्या नुसत्या इकडे काचे बिचेच्या भांड्या तिने जमा करून ठेवल्या आहेत. तिने आम्ही जिकडे आधी राहायचो ताडदेवला तेव्हा तिने तिकडे जमा करून ठेवले होते की नवीन घरात गेलो की वापरू करून. आता इकडे आलोय राहायला तर काय वापर तर होत नाही तसा. कारण सर्व कामाला असतात. मम्मी कामाला असते. मी कुठे ना कुठे बाहेर तर असतो तुम्हाला माहिती आहे. आणि बहीण पण असते. तिचा कॉलेजमुळे ती घरी नसते. ती कधी कधी कॉलेजमुळे क्लासमुळे ती पण जास्त घरी नसते. तर इकडे सर्व बघितलं ते पाठी कसं पण काम करून दिलंय इकडे कन्स्ट्रक्शनचं. आणि घाईमध्ये आलो इकडे राहायला. आणि सर्व पाणी बिणी त्याच्यामध्ये गेलेलं आहे. बघूया काय जुन्या पुराणी गोष्टी पण भेटतात. जेवढ्या आधी ठेवल्या होत्या त्या का आता माहीत नव्हत्या त्या आधीपासूनच्या आता गोष्टी भेटतात आपल्याला. बघू अजून काय काय भेटत आहे. पप्पाच्या पण काही काही गोष्टी आहेत. मम्मीला सोनं चांदी भेटलाय. तर आता बघूया अजून काय काय. मम्मी बोलली होती की तिला फर्निचर करायचं आहे. पण आता सध्या तर शक्य नाही. पण बघू पुढे जाऊन नक्की तुम्हाला व्लॉगमध्ये तर सर्व बघायला भेटेलच काय कसं काय ते. अजून आता हे साफ करायचं आहे. पेटी गावी न्यायची आहे मम्मीने खास. कुठून आणली काय माहिती. कुठून आणलेली मम्मीने. हां मावशीने दिली ती. तर ती न्यायची गावाला. बघू यावर्षी गावी नेली तर बघू. तर बहिणीला गिफ्ट बिफ्ट बघूया आता. मम्मी तिकडे समोर काय भांडणं चाललं ती मम्मी रिॲक्शन देते पण दाखवू नाही शकत आता. ठीक आहे तुम्हाला आता भेटतो. अजून पुढे अजून काम बाकी आहे. पुढे भेटतो तुम्हाला. जय साई.
काहीतरी भेटलेलं आहे, फुल पॅकिंग केलेलं आहे. तर बघूया काय भेटतंय त्याच्यामध्ये, काय नाही ते. हे बघ. फुल हे प्लॅस्टिक मम्मीचा- मिस्टिक हे मम्मीचा तसा चेहरा नका तिला. हे बघ. काय आहे, काय आहे ते? माहित नाही. चॉपर चॉपर आहे, चॉपर. हे बघ. हे तुझ्याकडे आहे. नाही. त्याच्यात आहे. ठेव ना, कांदा कापायचा कशाला काढतेस? कशाला अगं कशाला ठेव, कांदा कापायचा तू नवीनच आहे. हे बघ. ठीक आहे, आता बघतो अजून काय भेटतंय काय. आता माळा तक्का खाली झालेला आहे. हॅलो. तुझ्याकडे आहे नाही. नाही, ठीक आहे ते. आता तिकडचं अजून खाली करायचंय, पैसे वसूल वरती येते. ह्याच्यात बघ काय आहे. करण्या पाहिजे असेल तर घेऊन जा. आता सर्व साफ झालेलं आहे, आता इकडचं साफ करायचं आहे. करण्या पाहिजेत का? नाही आहेत. तर आता ही टीव्ही आहे ना, मम्मीच्या भावाने दिली, म्हणजे मामाने दिली आहे ही टीव्ही. आता तर टीव्हीचा विल्हेवाट लावायचा आहे. तर बहीण आणि मम्मी बोलते की फेकायचे करून. मी बोललो नाही फेकायची. मी गावी जेव्हा म्हातारा होईल ना, तेव्हा माझा आजोबा असा बसायचा ना, असं ते असावाला टेबल होता. टेबल नाही, काय काय होतं रे ते, अरे हो, याला म्हणजे खुर्ची होती अशी हलायची. त्याच्यावरती आजोबा बसून माझा मंगलीदाराला पाठी मस्त हवा खायचा. तसं मी खुर्ची घेईन जेव्हा म्हातारा होईन तेव्हा, एकदम अशी छानवाली. आणि मग मी बसणार त्याच्यावरती असं हलणार एक डुलणार. आम्हाला तुझ्या आणि लग्नात मग वापरू. त्याच्यानंतर मी टीव्ही बघणार. ती गावाला फेकायची नाही बोलते. बघूया पुढे अजून काय डिसिजन होते. त्यांच्या दोघांचं डिसिजन चालू आहे. ही पप्पाची बॅग आहे. पप्पांचं म्हणजे जेवढं इलेक्ट्रिशियनचं सामान होतं तेवढं पप्पाने या बॅगेमध्ये जपून ठेवलं होतं. ती बॅग अजून पण तशीच ठेवली आहे. बघितलं की काय काय आहे, म्हणजे पप्पांच्या बॅगेमध्ये काय काय आहे ते चेक केलं फक्त. म्हणजे नको होतं ते फेकून दिलं आहे. म्हणजे पप्पाची वस्तू आहे ती ठेवली असेच. आणि बघा इकडे हे आमच्या आजोबांनी घेऊन दिले होते. कॅरमच्या सोंगट्या आहेत. आम्हाला दाखवतो एक मिनिट. हे बघा कॅरमच्या इकडे बघू शकतो किती पसारा झालाय सर्व. कॅरमच्या सोंगट्या आजोबांनी घेऊन दिलेल्या मला. मी जेव्हा लहान होतो तेव्हा रडत होतो तेव्हा आजोबांनी घेऊन दिलं होतं. याच्यामध्ये काय माहिती नाही, बघूया काय. हे आजीचा धागा आहे बघा. सर्व आमच्यासोबत आजी आजोबा इकडे आले. हे हा धागा तर ठेवतोय आता रिटर्न. थैलीचं काही काम नाही. इकडे पण सर्व पसारा झाला तर सर्व क्लीन करायचं आहे. जेव्हा रडत होतं तेव्हा आजोबांनी मला घेऊन दिलं. कॅरम पण होता, पण कॅरमचं सर्व तिकडे ओलं झालं म्हणून टाकून दिलं ते कॅरम. आणि आता सोंगट्या फक्त ठेवल्या आहेत. काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे जपून ठेवल्या आहेत. काही गोष्टी म्हणजे खराब झाल्या म्हणून फेकून दिलेल्या आहेत, म्हणजे जास्त अडचण नको म्हणून. इकडे पण बघितलं तुम्ही ते पाणी कसं पडतंय तिकडे. तर परत बाकीचं जेवढं सामान आहे ते रिटर्न ठेवायचं वरतून. मग ते झालं की नंतर बाकीचं काय एवढं तर काय आहे नाही, कारण सर्व झालेलं आहे. तेव्हाला ब्लॉग बनवला नाही मी, कारण मी पण जरा बाहेर होतो, कामात होतो जरा, म्हणून बनवला नाही. बहिणीने बनवला असता तर काहीतरी तुम्हाला बघायला भेटलं असतं, पण ती काय बनवत नाही. तर इकडे सर्व ठेवलं आहे. अजून पूर्ण पसारा बाकी आहे. तर वाजलेत 8:30 काहीतरी झाले. आता बघू अजून एक अर्धा तास तर नाही, 1-1.5 तास तरी लागेल हे सर्व क्लीन करेपर्यंत, जागेपर्यंत ठेवेपर्यंत. सुपळ्या बिपल्या पण मम्मीने एवढ्या जमवून ठेवल्यात की काय सांगणार नाही. आता एक मम्मीने जेवढा समज जमवलेला, मग ती काय बोललेली बहिणीच्या लग्नाला तिला आहेर द्यायचे करून. आता बहिणीच्या लग्नाला तर खूप टाईम आहे अजून. हे सर्व काढून द्यायचं, कारण खूप सामान होतं वरती खूप. म्हणजे ते आणि मी जिकडे राहायचो तिकडे कसं कंटिन्यू हवा पास व्हायची इकडून तिकडून. इकडे हवा पास व्हायला जागा नाही. तर आम्ही आता पटापट करतो आणि अजून बघतो तुम्हाला पुढे काय दाखवायला भेटलं तर बघतो. जुन्या वस्तू भेटत आहेत. बघू आता. तिकडे पंखा सध्या बंद केलाय, पुढे बघतो. माळ्यावरती चढलेलं तर हा मला अल्बम भेटला, ते सर्व साफसफाई करताना. त्याच्यामध्ये खूप 2008चे फोटो आहेत. त्याच्यामध्ये मला दाखवतो आता कोणते कोणते फोटो आहेत. हे बघा, आजोबा, ही आजी आहे माझी, आणि बहीण जेव्हा छोटी होती तेव्हाचा फोटो आहे.
तुमची रील स्टार ही माझी आजी आहे, ही माझ्या आजोबाची बहीण सख्खी. पुढे अजून आहेत फोटो. खूप मोठा अल्बम आहे हे बघा. हा आमचा जेव्हा आम्ही ताडदेवला जुन्या म्हणजे आमचा जुना रूम होता तिकडचा गणपतीचा फोटो आहे बघा. बघा आजोबा. त्याच्यामध्ये पप्पाचा पण फोटो आहे, आम्हाला दाखवतो तुम्हाला. पुढे पुढे जाऊतो जरा. फोटोमुळे वाट लागली पूर्ण. हे बघा कशी बसली आहे. हे बघा फोटो पाण्यामुळे दिसत नाही नीट. आगे गे हे बघा. हा पप्पाचा फोटो आहे, जुना फोटो 2008चा फोटो आहे बघा. गणपतीचा फोटो आहे. हे सर्व बसलेत पण ते आता दिसणार नाही. सगळं टाकून दे. हॅलो हा बोल बाबा काय रे. अरे नाही हा कामातच आहे जरा. माळा काढलाय ना साफ करायला आता गणपतीची तयारी. तर हा हे बघा पप्पा ओल्ड फोटो एकदम. हा नाही आज नाही गेलो आम्ही तिघं पण गेलेलो. चौपाटीचा आपल्या गिरगाव चौपाटीवरचा फोटो आहे हा. बघा कशी तब्येत बॉडी होती बघा पहिलीच. सगळं मारलं सामान खराब झालं रे. हे पप्पाच्या लग्नातला फोटो आहे. पप्पाच्या लग्नातला फोटो आहे. हे बघा हे लग्नातले मम्मीचे. हे मम्मी आहे, माझा पप्पा चार्जिंग आहे का काढला आणि हा मामा आहे. स्वतःचा लावला चार्जिंग. या मामाच आहे ना मम्मी. हा हे सर्व इकडनं आता क्लीन करायचं बघा. केवढा जेवढं काढतोय तेवढं रिटर्न येतच आहे. हे सर्व क्लीन करायचं आहे बघा. हे आहे ना द्यायला काढलंय ते, तर ते टाकायचं आहे. अजून बाहेर पण आहे तिकडे, आता ते टाकायचं आहे. सटासट तिकडनं काय ना काय फेकतायत. तर सर्व इकडनं क्लीन करून आता डायरेक्ट क्लीन करून भेटतो तुम्हाला. वाजलेत किती बघू शकता तुम्ही. 1 मिनिट वाजलेत बघितलं किती तुम्ही. 10 मिनिटात एवढी भूक लागली आता काय सांगू. इकडे तर दिसणार नाही मी. आणि आपली फ्रेम बघा बाबांची इकडे लावली. मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बघितलेच असेल. सर्व क्लीन करतो. क्लीन केल्यावरतीच भेटतो तुम्हाला. तोपर्यंत जो पण चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लाईक असं करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय साईनाथ. गणपती बाप्पा मोरया. पुढे सर्व झालं आहे. आता आतलं थोडं बाकी आहे. आता हे असं ठेवणार आहे. ही टी व्हीचा फायनल विचार झाला आहे की देऊन टाकायची करून. आणि ते असं टेबलावर नाही बसणार आहे मी. तर मम्मी काहीतरी आतमध्ये खुजूर करते बहिणीकडे. ते काय जाऊ दे, ते इग्नोर केलं आहे मी आता. तर हे बाकीचं काय नाही, ते द्यायचंच आहे सर्व. आणि हे पण इकडे पण द्यायचंच आहे. आता आम्ही 2 पिशव्या मोठ्या जम्बो पिशव्या आम्ही ठेवून आलो खाली. ठेवून आलो म्हणजे फेकण्यात टाकलेल्या आहेत. म्हणजे काय त्याचा काही यूज नाही असं पण मी टाकायला नेले आहेत. पाऊस तर एवढा आहे. तुम्ही ती आता एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, ती बघा नक्की. पाणी पूर्ण मांडीपर्यंत पाणी झालेलं आहे. पूर्ण पाणी तुंबलं आहे फुल. तर बघूया. आम्ही पुढे नाही तर नेला असता पाणी टाकायला. आणि तलावाच्या इकडे म्हणजे आमच्या तिकडे कचऱ्याचं हे आहे, तिकडे नेला असता. आता फुल तिकडे पाणी बिनी तुंबलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ ती बघितलीच असेल. आता पूर्ण तबल्याची पण वाट लागली पूर्ण वरती पाणी ठेवून कारण ते पूर्ण पाण्याने ते ओलं झालं आहे. आता मी चाललो आंघोळीला. आता डायरेक्ट आंघोळ करून भेटतो तुम्हाला. जरा फ्रेश विश होतो, आंघोळ करतो. आता बहीण आली. रिअल लाईफ है ना. मग कसं वाटतंय का असं काम करून तुला. कसं वाटतंय भाऊ. कशी आधी पुस्तक दाखव आपल्या पब्लिकला. नको का. जाऊ दे. मी आता आंघोळीला चाललोय. आता आंघोळ करून भेटतो तुम्हाला डायरेक्ट. हा आपलं बॅकग्राऊंड आहे असं एकदम लक्झरियस बॅकग्राऊंड. असं कुठे बघितलं नसेल तुम्ही. तर मी चाललो आंघोळीला. आंघोळ करून भेटतो. नालासोपारा वॉटरफॉलला आलोय. फ्रीचा वॉटरफॉल आहे.
हे इथं नाही आहे. ही बाई फुल भरलाय ना बापरे. गाडी गो गंजणार आता. गंजना क्या भाई अंदर भी पानी चला गया. आमच्या इकडे तिकडे तलाव आहे आणि हा इकडे पाणी, हा रोड आहे म्हणजे आता रोड झालाय पूर्ण, पाणी तलाव झालाय एकच. आता हा पाण्यात यश बोलतो आईला तिकडून घेऊन कसं पाण्यातला तलाव आहे की तलावामध्ये पाणी आहे की रस्त्यामध्ये पाणी आहे काय समजत नाही. बघा मंदिराचं अजून पाणी काम चालू आहे. हा बघा हे बघ या आता वर चढ कट्टाड्यावर.